मंडळी, गुढीपाडव्यापासून आपल्याकडे नवीन वर्षाची सुरुवात होते, जी यंदा होणार आहे 19 मार्चपासून. मग आता गुढीपाडव्यापासून सुरू होणार हे नवीन वर्ष तुमच्या राशीसाठी कसं असणार आहे? यंदा तुम्हाला काही राजयोग आहे की नाही, काही फायदा होणार आहे की नाही, काही लाभ होणार आहे की नाही, हे सगळं तुम्हाला या एकाच व्हिडिओमध्ये कळणार आहे. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पटकन सुरुवात करूया मेष राशीपासून. आता जे काही ग्रहमान या येणाऱ्या नवीन वर्षात तयार होत आहे, त्याचा मेष राशीच्या लोकांवर कसा परिणाम होणार आहे? अर्थात शनीची 7.5 त्यांना सुरू आहे, त्यामुळे त्यांच्या स्वभावात थोडासा चिडचिडेपणा त्यांच्या आजूबाजूच्यांना सुद्धा जाणवत असेल आणि त्यांनाही थोडासा त्रास जाणवत असेल. पण हे गुढीपाडव्यापासून सुरू होणारं जे नवीन वर्ष आहे, ते त्यांना उत्पन्नासाठी आणि करिअरसाठी मात्र चांगलं असणार आहे. त्याचबरोबर उत्पन्नाचे नवीन मार्ग त्यांच्यासमोर येऊ शकतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे करिअरच्या दृष्टिकोनातून मोठा बदल देणारं हे वर्ष ठरू शकतं. प्रगतीची संधी मिळू शकते. नवीन काम किंवा व्यवसाय सुरू करण्यासाठी सुद्धा हा काळ चांगला आहे. एकंदरीतच आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा करणारा आणि प्रगतीचा हा काळ मेष राशीसाठी असू शकतो. पण 7.5 सुरू आहे, त्यामुळे तब्येतीची काळजी घ्यायची आहे. डोळ्यांच्या तक्रारींकडे खास करून दुर्लक्ष करायचं नाही आहे. आता वळूया वृषभ राशीकडे. वृषभ राशीसाठी हे वर्ष भाग्योदयाचं म्हणावं लागेल, कारण रखडलेली कामं मार्गी लागतील. विशेषतः परदेशात जाण्याची तुम्हाला इच्छा असेल तर तशी संधी हा काळ तुम्हाला देऊ शकतो. पदोन्नती, मानसन्मान मिळू शकतो. कुटुंबात एखादं शुभ कार्यसुद्धा होण्याची शक्यता आहे. मिथुन राशीच्या व्यक्तींना यावर्षी थोडंसं सावध राहावं लागेल, कारण कामाचा ताण तुम्हाला जाणवू शकतो. गुंतवणुकीचा निर्णय घेताना तज्ज्ञांचा सल्ला मात्र नक्की घ्या. व्यवसायाच्या बाबतीत सांगायचं झालं तर जर तुमचा व्यवसाय भागीदारीत असेल तर त्यामध्ये जास्तीत जास्त पारदर्शकता ठेवण्याचा प्रयत्न करा. आरोग्याकडे तुम्हाला सुद्धा या वर्षामध्ये लक्ष द्यावं लागणार आहे. आता वळूया कर्क राशीकडे. कर्क राशीसाठी हे वर्ष आनंदाचं असेल. गुरुची कृपा तुमच्यावर कायम राहील, ज्यामुळे तुमची आध्यात्मिक आणि बौद्धिक प्रगती होईल. जोडीदारासोबत तुमचे संबंध मधुर होतील. विद्यार्थ्यांसाठी सुद्धा, कर्क राशीचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हे वर्ष अत्यंत यशदायी म्हणावं लागेल. आता वळूया सिंह राशीकडे. सिंह राशीच्या लोकांसाठी हे वर्ष नवीन संधी आणि नवे आव्हानं घेऊन येणारं ठरणार आहे. अर्थात जेव्हा नवी आव्हानं समोर येतात आणि त्या आव्हानांना आपण पार करतो, तेव्हा आपल्यासाठी नव्या संधी वाट बघत असतात. किंवा बऱ्याचदा नवीन संधी येतात, पण त्या संधीमागे बरीचशी आव्हानं सुद्धा लपलेली असतात. तर तुम्हाला मागे आता हटायचं नाहीये, आलेल्या संधीचं सोनं करायचंय. शत्रू तुमच्याकडनं पराभूत होण्याचे योग आहेत, मात्र गुप्त शत्रूंपासून सावध राहावं लागेल. आता हे गुप्त शत्रू कोण असतात? बऱ्याचदा आपल्याशी तोंडावर गोडगोड बोलणारे, आपण ज्यांना खूप जवळचे समजतो, मित्र समजतो, ते मात्र मनातून आपला राग करत असतात, द्वेष करत असतात. आणि असे गुप्त शत्रू जे आहेत ते प्रत्येकाच्या अवतीभोवती असतात, पण त्यांचा त्रास सिंह राशीच्या लोकांना या वर्षात जाणवू शकतो, म्हणून त्यांनी त्या बाबतीत सावध राहायचं आहे. आर्थिक योग बघता नवीन घर किंवा वाहन खरेदीचे योग आहेत. पोटाच्या विकारांपासून मात्र सावध राहायचं आहे. आता वळूया कन्या राशीकडे. तुम्हाला तुमच्या कष्टाचं योग्य फळ आता हे वर्ष देणार आहे. समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल. जुन्या कर्जातून मुक्ती मिळण्याची शक्यता आहे. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना हे वर्ष यश देऊन जाईल. प्रेमाबाबतीत बोलायचं झालं तर वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. आता आपण वळणार आहोत तुळ राशीकडे. तुळ राशीसाठी हे वर्ष आर्थिक समृद्धीचं असणार आहे. गुढीपाडव्यापासून तुमच्यावर शनिदेवांची कृपा होते असं म्हणायला हरकत नाही, त्यामुळे तुमची प्रलंबित कामं सुद्धा पूर्ण होतील. शेअर मार्केटमध्ये दीर्घकालीन गुंतवणूक करणं फायद्याचं ठरेल. मुलांच्या प्रगतीने सुद्धा तुम्हाला आनंद होणार आहे. मुलांची प्रगती ही तुमच्यासाठी या वर्षामध्ये महत्त्वाची असणार आहे. आता वळूया वृश्चिक राशीकडे. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा काळ मेहनतीचा असू शकतो. कामाचा थोडासा ताण वाढवणारा असू शकतो. शत्रू आणि स्पर्धकांवर विजय मिळवण्याची संधी मात्र तुम्हाला मिळेल आणि प्रयत्न केल्यास यश सुद्धा निश्चित मिळू शकते. धनुराशीसाठी हा काळ अत्यंत शुभ मानला जाऊ शकतो. प्रेमसंबंध मजबूत होण्याची शक्यता आहे. सर्जनशील कामात तुम्हाला यश मिळेल. नवनिर्मितीच्या कामात तुम्हाला यश मिळेल. आर्थिक लाभ सुद्धा या वर्षामध्ये आहे. आनंद आणि उत्साह वाढवणारा काळ धनुराशीसाठी असणार आहे. मकर राशीच्या लोकांसाठी घर आणि कुटुंबाशी संबंधित घडामोडी वाढू शकतात. घरात शुभकार्याची शक्यता आहे. मालमत्तेशी संबंधित व्यवहारात फायदा होणार आहे. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. घरातला आनंद एकंदरीतच हा काळ वाढवणार आहे. आता वळूया कुंभ राशीकडे. कुंभ राशीसाठी नवीन कल्पनांचा हा काळ असेल. नवीन व्यावसायिक योजना तुम्ही राबवू शकता.
प्रवासाची सुद्धा शक्यता आहे, भरपूर प्रवास होऊ शकतो. मित्रांकडून या काळात तुम्हाला मदत मिळू शकते. नवीन संधी देणारा हा काळ म्हणावा लागेल. मीन राशीसाठी आर्थिकदृष्ट्या चांगले परिणाम हा काळ देऊ शकतो. उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीतून सुद्धा फायदा होईल. एकंदरीतच मीन राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढणार आहे आणि आर्थिक स्थैर्य सुद्धा हा काळ तुम्हाला देणार आहे. मंडळी, 2026चा गुढीपाडवा अनेक राशींना नवीन संधी, आर्थिक लाभ, प्रगतीचे योग घेऊन येतोय. विशेषतः मेष, मिथुन, सिंह, धनु आणि मीन या राशींसाठी हा काळ अधिक शुभ जाऊ शकतो. तर वृषभ, कन्या, वृश्चिक या राशींनी मात्र थोडी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. मंडळी, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ. ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र, वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.